एका हट्टापायी गेले तीन जीव, आई बापाचं प्रेम विसरला तो जीव. एका हट्टापायी गेले तीन जीव, आई बापाचं प्रेम विसरला तो जीव. आयफोन नाही तर मग काय झाले, आयफोन नाही तर मग काय झाले. मायबापाचे प्रेम काय कमी झाले, मायबापाचे प्रेम काय कमी झाले. क्षणाच्या रागात घेतला निर्णय असा, क्षणाच्या रागात घेतला निर्णय असा. मागे उरली फक्त सून घर असा, मागे उरली फक्त सून घर असा. आजच्या पोरांनो ऐका जरा नीट, आजच्या पोरांनो ऐका जरा नीट. जीवापेक्षा मोठा नाही हट्ट जरा ठीक, जीवापेक्षा मोठा नाही हट्ट जरा ठीक. बोला मनातल रडून घ्या तुम्ही, बोला मनातल रडून घ्या तुम्ही. पण टोकाचं पाऊल कधीच नका घेऊ तुम्ही, पण टोकाचं पाऊल कधीच नका घेऊ तुम्ही. वडिलांचा हात आईची ग माया, वडिलांचा हात आईची ग माया. याहून मोठी नाही कोणतीच छाया, याहून मोठी नाही कोणतीच छाया. वस्तू येतील जातील पण माणूस नाही, वस्तू येतील जातील पण माणूस नाही. माणसं गेली की परत येती नाही, माणसं गेली की परत येती नाही. एका हट्टापायी गेले तीन जीव, एका हट्टापायी गेले तीन जीव. आई बापाचं प्रेम विसरला तो जीव, आई बापाचं प्रेम विसरला तो जीव. ही गीत मी याच्यावर रचलं की संभाजीनगरमध्ये ही घटना घडलेली आहे. आणि एका मुलाने असा हट्ट धरला होता एक आयफोन घेण्यासाठी, तर वडील त्याला धरण्यासाठी गेले, त्याचा हात धरला. तो खूप म्हणजे कडेला उभे होता आणि तो असा इतका कडेला उभी होता की वडिलांनी हात धरताच म्हणजे मुलगा मागं सरकला आणि वडीलही पडले आणि मुलगाही पडला, दोघं पडले. आणि मग आई बाजूला उभी होती, तर आईनं काय विचार केला काय माहिती, आईला वाटलं असेल तर मी मागं राहून काय करू. तर आईनं पण मुलाबरोबर, कारण मुलगा आणि पती दोन्ही खाईमध्ये गेले, तर आईनं पण उडी मारून घेतली. म्हणजे 3 जणांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. तर याच्यावर हे गीत मी रचलं, कारण खूप वाईट घटना घडली ही. म्हणजे माणसाला आता त्याचे खूप व्हिडिओ पण व्हायरल होत आहे आणि धक्कादायक घटना ही. एकदम एकाच टायमाला 3 जणांचा मृत्यू झाला आणि ते खाली पडल्या जागीच त्यांचा मृत्यू झाला. तर काय करावं म्हटलं, म्हणजे खूप वाईट वाटतं ही असं विचार जर केला तर. आणि तुम्ही व्हिडिओ बघितले असेल किती फक्त एका आयफोनसाठी मुलाने हट्ट धरला होता आणि 18 वर्षाचाच मुलगा होता, पण त्याने ऐकलं नाही. सर्व गावकरी मंडळीनं पण त्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला आणि तो अशा म्हणजे खाईच्या एकदम टोकाला उभी होता आणि वडील आले आणि त्याचा हात पकडायला गेले, तर तो मागं रेलला आणि वडील आणि ते दोघं सोबत गेले, म्हणून आईने पण उडी मारून घेतली. म्हणजे घर एकदम म्हणजे कुलूप लावण्यासारखं झालंय. म्हणजे घरात कोणीच राहिलं नाही, तिघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाला. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.